ओबीसी आरक्षणात घुसखोरी होऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करत आहेत वडीगोद्रीमध्ये। आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। आपल्यासोबत स्वतः आंदोलक आहेत। काय सांगाल या ठिकाणी काल दिवसभर राडा पाहायला मिळाला होता। दोन्ही आंदोलक जे आहेत त्यांचे समन्वयक आणि तुमचे समन्वयक दोन्ही आमने सामने आल्यास पाहायला मिळाले होते। याला जबाबदार कोण म्हणावं लागेल? याला जबाबदार या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री या मराठा आंदोलकाचा आंदोलक मनोज जरांगे असेल आणि या इथली स्थानिक प्रतिनिधी सुद्धा असतील। आता यामध्ये या परभणी लोकसभेचा खासदार सुद्धा याला जबाबदार आहे। झुंडशाही निर्माण करण्याचं काम यांनी सर्वांनी चालवलंय। कुठंतरी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना, उपोषण सुरू असताना, या आमच्या उपोषणाच्या समोरून जात असताना जर विनाकारण जर मराठा कार्यकर्ते घोषणा देत असतील तर आमच्या ओबीसी कार्यकर्त्याकडून प्रति घोषणा येणारच आणि ते जे जशास तसं उत्तर देण्याचं आता ओबीसीनं ठरवलंय। मागच्या काळात त्यांनी जाळपोळ केली, आमच्या गरीब समाजावर हल्ले करण्याचं काम केलं। आता ओबीसी समाज ते सहन करणार नाही। ओबीसी समाज जागा झालेला आहे आणि त्यांनी ठरवलंय करो या मरोची लढाई आता। त्यामुळं येणाऱ्या काळात जशास तसं काय व्हायचं तर होईल, पण जशास तसं उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। पोलीस प्रशासनानं खबरदारी घेतली नसावी म्हणून हे घडलं असावं का? पोलीस प्रशासनाला दबाव आहे। खरं तर पोलीस प्रशासनाने अगोदरच याची खबरदारी घेऊन हा रस्ता बंद केलेला होता, परंतु रात्री 2 वाजता जातीवादी एकनाथ शिंदेचा एजंट असणारा शंभूराज देसाई मंत्री त्यांनी जर जरांगेला फोन केला आणि जरांगेने त्याला सांगून पोलीस प्रशासनाला त्यांनी फोन करून हा रस्ता सुरू करायला सांगितला। म्हणजे ह्या शंभूराज देसाईला या राज्यामध्ये दहशत माजवायची आहे का, दंगली घडवायच्या आहेत का? या शंभूराज देसाईने याचं उत्तर दिलं पाहिजे। हा शंभूराज देसाई खरं तर जरांगे आणि एकनाथ शिंदेच्या मदातला दलाल आहे आणि त्यांनी ह्या गोष्टी आता करू नयेत, जातीवाद वाढवण्याचं काम करू नये। शंभूराज देसाई सारख्या मंत्र्यामुळे राज्यामध्ये दहशत निर्माण होण्याचं काम सुरू आहे। जरांगेंचं उपोषणात 6वा दिवस आहे, त्याच्या समर्थनार्थ जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आली। कसं पाहता याकडे? हे बघा, जरांगेचं उपोषण 2 दिवसापूर्वीच परवा सुटलेलं आहे। जरांगेने ज्यावेळी 4 सलाईन घेतल्या त्यावेळेस त्याचं उपोषण सुटलेलं आहे। आता नौटंकी जरांगेने करू नये आणि समाजाला वेठीस धरू नये, म्हणजे कुठंतरी समाजाला भावनिक करण्याचं काम करू नये। त्याच्या समाजाला कळलं पाहिजे की 4 सलाईन ज्यावेळेस जरांगे घेतो त्यावेळेस उपोषण कुठल्याही तज्ज्ञ माणसाला विचारा की 4 सलाईन, 1 सलाईन जरी घेतली तर उपोषण सुटतं। यांनी 4 सलाईन घेतल्या आणि आता पोपटासारखा बोलू लागला। म्हणजे जरांगेचं उपोषण सुटलेलं कुठतरी बंद ठेवून समाजाला वेठीस धरण्याचं काम सुरू आहे। बंद करण्याचा अधिकार आहे, परंतु तुमचं उपोषण सुरू असताना बंद पाहिजे ना। तुमचं उपोषण सुटलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आता लोकांना वेड्यात काढणं बंद करावं। या ठिकाणचे जे खासदार आहेत परभणीचे काल आले होते, जरांगेला भेटून गेले, तुम्हाला भेटले का? हे बघा, मी पूर्वीपासूनच सांगत आलो तो बंड्या अति जातीवादी माणूस आहे। त्याला शिवसेनेतून खासदार करताना, अनेक वेळा आमदार करताना खरं तर ओबीसी बांधवांचा मोठा वाटा असताना काळी पिवळी गाडी भरून देणारा बंड्या याला जर खासदार केलंय, आमदार केलंय, परंतु त्याच्या मनात जर जाती द्वेष असेल तर अशा खासदाराचा, अशा प्रतिनिधीचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। अशा लोकांना ओबीसी बांधवांनी सुद्धा येणाऱ्या काळात जाब विचारला पाहिजे। आता नाही जरी म्हटलं तर 10-15% तरी ओबीसीने त्याला मतदान केलेलंच असेल ना, परंतु तो किती जातीवादी आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं की मी जरांगीच्या जीवावर निवडून आलो, मी मराठ्यांच्या जीवावर निवडून आलो। अशा जातीवादी खासदाराला, अशा बालिश आणि म्हणजे अति मूर्ख खासदाराला येणाऱ्या काळात ओबीसीनं जशास तसं उत्तर दिलं पाहिजे। विधानसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहे, आचारसंहितेत लवकरच घोषणा होईल, ओबीसीची काय भूमिका राहणार आहे? हे बघा, ओबीसीनं ठरवलेलं आहे, ज्यांनी जरांगींच्या आंदोलनाला भेटी देऊन जरांगीला पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच मराठा आमदारांना आम्ही पाडणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ते घरी गेल्याशिवाय राहणार नाही। त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय ओबीसी समाज बी आता स्वस्त बसणार नाही। कारण मतदान सर्व समाजाचं घेता आणि काम फक्त एका समाजाचं जर करत असेल तर येणाऱ्या काळात चालणार नाही। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळं ह्या जातीवाद या राज्यामध्ये चालणार नाही। तर ह्या आमदारांनी जातीवाद करण्याचं काम केलं, खासदारांनी जातीवाद करण्याचं काम केलं, त्याला येणाऱ्या काळात याची भरपाई करावं लागणार आहे। आपण जर पाहिलं त्या ठिकाणी जातीवाद करणाऱ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री।